एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते की आनंदातच असणार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे शूश माय सेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आहे संडे. संडे आहे तर मनस्वी वगैरे आम्ही सगळे म्हणत होतो की चला बाहेर फिरायला जाऊया. तर मनस्वीच्या पप्पांनी म्हटलं की नाही. तर आम्ही सगळे नाराज झालो. तर आमचं थोडंसं 2-2 असं बोलणं झालं. 2-2 बोलणं तर समजतच असेल. थोडंसं भांडणच झालं आमचं. तर त्यांनी म्हणत होते की नाही जायचं. मनस्वी वगैरे खूपच अशी नाराज होऊन गेली होती. तर मग मला राग आला की का बरं नाही नेत? संडेला तर जायला पाहिजे ना, सुट्टी असते. तर नाही, घरचे कामं करा. कामं तर आम्ही सॅटर्डेलाच करून घेतो, कारण की संडेला म्हणजे थोडं निवांत वेळ भेटला पाहिजे म्हणून मी सॅटर्डेला सगळेच कामं करून घेते. जसे की कपडे वगैरे धुणे असले वगैरे बाकीचे कामं, थोडंसं पटकन स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून मी रात्रीच प्रिपेअर वगैरे करून ठेवते. तर ते सगळं झालं होतं. तर म्हटलं चला जाऊया. पण यांनी नाही म्हटलं. नाही म्हटल्यानंतर मग आम्ही दोघीही शांत झालो. मग थोडंसं बोलणं झाल्यानंतर ते बाहेर निघून गेले होते. तर म्हटलं आता थोडंसं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आता रोजच्या रोज मी तुमच्यासोबत बोलत आहे, तर थोडंसं तुमच्यासोबत बोलल्यानंतर मला छान वाटते आणि आपल्या मनातल्या पण गोष्टी सांगण्यात येते, तर थोडं रिलॅक्स फील वाटते. तर ना त्यांनी बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर मग मनस्वी आपली खेळत होती. लॅपटॉप वगैरे लावलं तिने, गाणे वगैरे लावले आणि थोडा डान्स-वान्स करून ती रिलॅक्स झाली. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही रोजच जाताना ऑफिसला, मनस्वी स्कूलला जाते, मग राहते कोण घरी? मी एकटीच राहते. तर मला पण असं वाटते ना, की नाही थोडंसं आपण बाहेर गेलो पाहिजे, फिरलो पाहिजे थोडंसं. नाही जास्त कुठे गार्डनमध्ये तर घेऊन जाऊ शकता ना. तर मी त्यांना बोलले, की गार्डनमध्ये न्या आम्हाला. 1-2 वाजेच्या दरम्यान थोडंसं 2-4 तास राहू आणि बाहेर. तर नाही, गार्डनची तिकीट महाग असते. तर मी म्हटलं फ्रीमधल्या गार्डनमध्ये न्या, त्यात काय झालं, फ्रीमधल्या गार्डनमध्ये जाऊ. आता आमच्या इथं घराजवळ गार्डन आहे, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या जुन्या रूममध्ये राहत होतो ना, तर तिथे गार्डन होतं. तर आम्ही सायंकाळी 5-5:30 वाजता जात होतो फिरायला. थोडंसं व्यायाम वगैरे करण्याचे पण तिथेच होतं सामान वगैरे. तर आम्ही तिथे एक्सरसाइज वगैरे करून घेत होतो. मनस्वी वगैरे खेळत होती, तर तेवढं रिलॅक्स वाटत होतं. तर तेवढं काही अपेक्षा नव्हती. पण इथे ना काहीच नाही. तर असं वाटते की नाही, संडेचा दिवस आला आहे तर जायला पाहिजे. तर म्हटलं गार्डनमध्ये जाऊ. तर त्यांनी म्हटलं की नाही. नाही म्हटल्यानंतर मग दिमाग झाला खराब. तर मग माझं बोलणं थोडं तेजच आहे. तर मग मी बोलली त्यांना की नाही नेत. मग तुमचा सांगा बरं खर्च किती आहे दिवसाचा? मग दिवसाचा खर्च आहे म्हणत होते ₹200. तर मग म्हटलं तुमचा ₹200 खर्च आहे, तर तुम्ही आमच्यावर ₹1000 पण खर्च करू शकत नाही का? एक आठवडा. तर का मी तर काही आम्ही महिन्याच्या महिन्याला चला असं तर म्हणत नाही. नाही, हप्त्याच्या हप्ते चाला असं तर म्हणत नाही. 15 दिवसातून किंवा एखाद्या महिन्यातून चालावा, थोडंसं बरं वाटते, असं म्हटलं. तर मग हां, हां, नाही, नाही करत ते मग बाहेर निघून गेले. म्हणजे मी थोडे जास्त वेळ राहिले असते त्यांनी घरी, तर कटकट केली असती. तुमचं असंच असते, तुम्ही नेतच नाही, करतच नाही, हे असं बोलणं सुरू असते ना आपलं. तर मग ते बाहेर निघून गेले होते. मग नंतर त्यांचा फोन आला तर म्हणत होते, की आपल्या घरी माझे फ्रेंड्स येणार आहेत, म्हणजे तुला छान बोलायला होईल, मनस्वीला पण खेळायला होईल. वाह! वाह! म्हटलं हे मस्त आहे म्हटलं तुमचं म्हटलं. आम्हाला दुसरीकडे न्यायचं तर ते नाही तुम्हाला समजलं म्हटलं. तुम्ही घरी आणून राहिल्या दुसऱ्यांना. तर ठीक आहे म्हटलं, ते पण छान बोलतात. माझी छानच फ्रेंड बनले. त्यांचे फ्रेंडचे वाईफ नाही का, तर त्या छान फ्रेंड्स बनलेल्या आहेत. तर त्यांना घरी बोलवलं. तर असं आहे बघा. आपण जो विचार करतो तो तर कधी होत नाही आणि हे माणसं भलताच विचार करून ठेवतात. तर आता त्यांनी येणार आहेत, स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची आहे. आता माहीत नाही काही, त्यांनी तसं खात नाही काही नॉन-व्हेज वगैरे, तर व्हेजच वगैरे असं काही बनवावं लागेल. तर मी त्यांना आणायसाठी रसगुल्ले सांगितले आणायसाठी आणि थोडंसं भजे वगैरे, वडे वगैरे बनवून घेईन. तर असं आहे. तर आता दिमाग झाला होता खराब, पण आता येणार आहेत कोणीतरी, चला मनस्वी पण फ्रेश होईल, खेळेल आणि मला पण थोडं बोलायला भेटेल. मग आम्ही काही नाही, माणसांच्याच फक्त म्हणतो यांनी असं नाही करत, तसं नाही करत, हे सुरू असते, बाकी काही नाही. मग आमचं बोलणं चालणं असते. तर आता वाट बघत आहे मी. म्हटलं वाट बघत आहे तर तोपर्यंत तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करून घेते. म्हणजे थोडंसं बरंही वाटेल, माझ्या मनातलं पण बोलणं होऊन जाईल. तर
काही नाही, संडे आता असा गेला आमचा, तर आमच्याकडे पाहुणे येणार आहेत, तर थोडीशी आता आनंदात आहे. याच्या आधी मी व्हिडिओ बनवतच घेतली होती, दादा होता तेव्हा सोबत. तर त्याची क्लिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच लावणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ ना तो शेवट झाल्यानंतर नक्कीच नंतरही बघा. तर त्याची क्लिप मी लावलेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट्स करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हसत राहा, खुश राहा, आनंदात राहा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि एक क्लिप लावलेली आहे व्हिडिओची, ते बघा. दादूसोबत मस्त मज्जावाली क्लिप लावलेली आहे मी. तर ते बघून घ्याल. मी तेच शूट करणार होते त्याच्यासोबतच, पण हा खूप रडत होता ना, म्हणून मग काही केलं नाही. म्हणून नंतर ते क्लिप नंतर हा दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुरुवातीला बनवत होती ना, तर तो काही झालेला नाही. तर बघून घ्याल तो व्हिडिओ. ठीक आहे, बाय. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे माझ्यासोबत दादू. उन्हाळा लागलाय तर तो आहे बनानीवर मस्त. आणि दादू, हां. तर मी आहे सुषमा, तुम्हा सगळ्यांचे शूश माय सेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर हे बाहेर गेले आहेत, आज आहे संडे. तर मी आहे आज थोडीशी रागारुसून. तर का बरं रागारुसून आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. कारण की रोज आता मी व्हिडिओ टाकत आहे डेली, तर मला आवडायला लागलं आहे की तुमच्यासोबत आपल्या काही गोष्टी शेअर केल्या पाहिजे. तर मग थोडंसं हलकं वाटतं. तर मी यांना म्हणत होती की बाहेर जाऊ. झाले आपण कुठे बाहेर गेलेलो नाही आहोत. तर हा ओरडत आहे, काही बोलू देत नाही आहे. बाबा बाबा है, बाबा आहे बाबा. कुठे गेले? बाहेर गेले. तर मी याला पप्पा म्हणायला शिकवत आहे, पण हा बाबाच म्हणतो. आणि मला मा म्हणतो, हा मम्मी वगैरे काही असं म्हणत नाही. बाबा म्हणत आहे. तर